श्री स्वामी समर्थ. मिथुन राशीला 2026 मधील पहिले 6 महिने कसे जाणार? नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मिथुन राशीच्या व्यक्तींना 2026 मधील पहिल्या 6 महिन्यात काय फळ मिळणार. तुमच्या जीवनात नवीन बदल, नवीन प्रेरणा आणि नवीन दिशा दिसतील का? तुमच्या जीवनात ग्रहांचा नेमका परिणाम कसा असेल? तुम्हाला या काळात काय नवे मिळणार? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मिथुन राशीचे अर्धवार्षिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मिथुन राशीच्या व्यक्तींना येणारे 2026 हे वर्ष प्रेरणादायी असेल. तुमच्या जीवनावर ग्रहांचा प्रभाव महत्त्वाचा ठरणार आहे. वर्षाची सुरुवात काही गोंधळ, विचारांची चाचपणी आणि योजना पुन्हा तपासण्याने होईल. तुम्हाला या 6 महिन्यात कौटुंबिक जीवनात स्थैर्य मिळेल. तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार कराल, पण या काळात वेळेचे नियोजन आणि संयम आवश्यक असेल. तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होऊ शकते. मानसिक गोंधळ दूर होईल. पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे फळ मिळू लागेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमच्या संवाद कौशल्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तुमची एक नवीन ओळख तयार होईल. जानेवारी. मिथुन राशीच्या व्यक्तींना जानेवारी महिना शुभ असेल. वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी विचारमंथन आणि नियोजनांचा काळ घेऊन येईल. तुमच्या काही जबाबदाऱ्या वाढतील. कामात दडपण जाणवेल, पण त्याच वेळी तुमच्या कौशल्यावर वरिष्ठांचा विश्वास वाढेल. प्रेमाच्या नात्यात थोडी गोंधळाची स्थिती राहील. जोडीदाराशी गैरसमज टाळण्यासाठी संवाद पारदर्शक ठेवा. विद्यार्थ्यांसाठी हा महिना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा असेल. या महिन्यात आर्थिक दृष्टीने मोठे निर्णय पुढे ढकलावेत. जानेवारीमध्ये आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. सर्दी, खोकला व सांधेदुखीचे त्रास जाणवू शकतात. त्यामुळे हलका व्यायाम आणि ध्यान उपयुक्त ठरेल. या महिन्यात संयम राखणे आणि उतावळेपणा टाळणे फायदेशीर ठरेल. फेब्रुवारी. मिथुन राशीच्या व्यक्तींना फेब्रुवारी महिना सकारात्मक असेल. या महिन्यात ग्रहस्थिती तुमच्या प्रयत्नांना उत्तम गती देईल. तुमची काही थकलेली कामे पूर्ण होतील. नवीन जबाबदारी किंवा पदोन्नती मिळू शकते. व्यावसायिक जीवनात तुमचे निर्णय महत्त्वाचे ठरतील. महिन्याचा पहिला पंधरवडा थोडा मंदावलेला असला तरी दुसऱ्या पंधरवड्यात नवीन करार, नवीन ऑर्डर आणि विस्ताराच्या संधी मिळतील. या महिन्यात तुमची आर्थिक बाजू स्थिर राहील, परंतु खर्च वाढू शकतात. याकडे विशेष लक्ष ठेवा. कौटुंबिक जीवनात सौहार्द राहील. पालकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. प्रेमाच्या नात्यात जुनी भावना जागृत होऊ शकते. या महिन्यात नवीन योजना राबवताना विश्वासार्ह लोकांशी सल्लामसलत करा. मार्च. मिथुन राशीच्या व्यक्तींना मार्च महिन्यात मोठे बदल पाहायला मिळतील. तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा होईल. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदीची योजना करू शकाल. कार्यक्षेत्रात स्थलांतर होऊ शकते. तुम्हाला नवीन संधी किंवा नवे कार्यक्षेत्र मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमची कल्पकता आणि संवाद कौशल्य सर्वोत्तम राहील. मिथुन राशीच्या प्रेमजीवनात या महिन्यात नवीन टप्पा येईल. जोडीदाराशी नाते घट्ट होईल. अविवाहितांचे नवे संबंध सुरू होण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये तुमचे आरोग्य उत्तम असेल, पण प्रवासात काळजी घ्या. या महिन्यात प्रत्येक बदलात संधी ओळखा. घाबरून जाऊ नका. एप्रिल. मिथुन राशीच्या व्यक्तींना एप्रिल महिन्यात सकारात्मक बदल पाहायला मिळतील. या महिन्यात तुमच्या कामातील अडथळे दूर होतील. तुमच्या प्रयत्नांना योग्य फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. व्यावसायिकांना हा महिना विशेष लाभदायक असेल. भागीदारीत विशेष लाभ मिळतील. या महिन्यात नवीन करार किंवा विस्ताराच्या संधी हाताशी येतील. आर्थिक बाबतीत हा महिना लाभदायक असेल. थकीत रक्कम परत मिळेल. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील. मिथुन राशीच्या कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहील. घरात एखाद्या शुभ कार्याचे नियोजन होऊ शकते.
प्रेमाच्या नात्यात आत्मविश्वास वाढेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी नाते घट्ट होईल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना अत्यंत शुभ असेल. तुमच्या स्पर्धा परीक्षा किंवा प्रकल्पात चांगले यश मिळवू शकाल. या महिन्यात धैर्याने पुढे जा. मिथुन राशीच्या व्यक्तींना मे महिना समाधानकारक फलदायी असेल. या महिन्यात भावनांपेक्षा वास्तवावर आधारित निर्णय घ्या. प्रेमसंबंधात थोडा गोंधळ निर्माण होऊ शकतो, पण संभाषणातून सगळं सुरळीत होऊ शकते. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून साथ लाभेल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला समाजकार्याची संधी मिळू शकते. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढल्याने थोडा ताण जाणवू शकतो. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक बाजू मजबूत राहील, पण घरगुती खर्च वाढू शकतात. त्यामुळे खर्चांवर नियंत्रण ठेवा. मे महिन्यात तुम्हाला काही नवीन प्रकल्पांची जबाबदारी मिळू शकते. तुमच्या कामाचा व्याप वाढेल. या काळात तुम्हाला वेळेचे योग्य नियोजन आणि कार्यक्षमतेवर लक्ष देणे गरजेचे आहे. व्यवसायात नफा देणाऱ्या संधी हाती येतील. विद्यार्थ्यांची तर्कशक्ती आणि स्मरणशक्ती वाढेल. जून. मिथुन राशीच्या व्यक्तींना जून महिना चांगला जाईल. या महिन्यात तुम्हाला अत्यंत सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. आत्मविश्वास टिकवून आपल्या स्वप्नांच्या दिशेने तुम्ही पावले उचलू शकाल. तुमची विचारशक्ती आणि निर्णय क्षमता वाढेल. या महिन्यात तुमचे आरोग्य उत्तम राहील, पण प्रवास करताना अन्न-पाणी याकडे लक्ष द्यावे लागेल. मानसिक समाधान आणि आत्मविश्वास उच्च पातळीवर असेल. कुटुंबात काही आनंदाचे क्षण येतील. एखादे शुभ कार्य किंवा सण साजरा होईल. प्रेमाच्या नात्यात गोडवा येईल. अविवाहित लोक विवाह बंधनात अडकू शकतात. वैवाहिक जीवनात स्थिरता लाभेल. मिथुन राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी यश, सन्मान आणि बढतीची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी नफा, विक्री आणि विस्ताराची अनुकूल वेळ असेल. तसेच आर्थिक स्थैर्य मिळेल आणि बचतीत वाढ होईल. एकूण मिथुन राशीच्या व्यक्तींना 2026 मधील पहिले 2 महिने संयमाने पार करायचे, तर मार्च ते जून पर्यंतचा काळ तुमच्या प्रगतीचा शिखर ठरेल. या 6 महिन्यात संयम, श्रम आणि संवाद या 3 गोष्टींचा मंत्र लाभदायक ठरेल. तुम्ही या काळात मनातले गोंधळ दूर ठेवा आणि प्रत्येक बदलाला विकासाची संधी म्हणून स्वीकारा. तुम्ही ज्या क्षेत्रात प्रयत्नशील आहात त्या ठिकाणी यश नक्की मिळेल, कारण 2026ची पहिली 6 तुमच्या जीवनातील एक महत्त्वाचे वळण ठरणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.